जनता दरबारात होते ना 2 तास, त्यामुळे एकदम लेटेस्ट काही पाहण्यात नाही आलं. नाही तर पुण्यामधल्या नसरापूर बलात्कार प्रकरणाचा निकाल आता समोर आलाय. संबंधित आरोपीला मरेपर्यंत फाशीची शिक्षा कोर्टाकडे सुनावण्यात आली. आता पुण्यात घडलेल्या अत्यंत दुर्दैवी घटनेचा पहिले तर मी त्याच्याबद्दल खूप खूप दुःख व्यक्त करते, संताप व्यक्त करते आणि कुठेतरी हे समाधान व्यक्त करते की फास्ट ट्रॅक मध्ये निर्णय घेऊन सन्माननीय न्यायालयाने न्याय फास्टेस्ट डिलिव्हर केलेला आहे आणि ते पण फाशीची शिक्षा दिलेली आहे. एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीचा सन्मान करणं आणि शरीर एखाद्याचं हे म्हणजे तुम्हाला राग आला म्हणून कोणावर अटॅक करा, कोणावर अत्याचार करा, कोणाला मारून टाका, या प्रवृत्तींना आळा घालण्याची गरज आहे. आणि हे मी जो निर्णय आहे तो एक स्त्री म्हणून सुद्धा त्याबद्दल मी समाधान व्यक्त करते. पण तरी पण त्या कोवळ्या जीवाचा जो जी त्याच्यावर अत्याचार झाला त्याच्याबद्दलची माझी संवेदना ही सदैव कायम राहील. आता कोर्टाची आणि जे फास्ट ट्रॅक मध्ये यंत्रणांनी काम केलं त्यांचे संबंधित गृह मंत्रालयाचे सुद्धा मी त्या मानाने आभार व्यक्त करते. जसं म्हणाला की त्याच पद्धतीनं फास्टेस्ट निकाल आलेला आहे. आतापर्यंतच्या ज्या बलात्काराच्या घटना होत्या त्यामध्ये ज्या काही सुनावणी झाल्या अवघ्या 60 दिवसांच्या आतमध्ये हा निकाल लागलेला आहे. कोर्टानं असं देखील म्हटलंय की खरं तर आरोपीचं कृत्य पाहता तो याहून अधिक मोठ्या शिक्षेसाठी पात्र होता, परंतु आपल्याकडे फाशी हे एकच प्रावधान. म्हणजे कोर्टाची पण जी भावना आहे मी तेच सांगते की कधी कधी एखाद्याला शिक्षा ठोठावल्यानंतरही अजून शिक्षा करावी वाटावी असं एखाद्याचा गुन्हा असेल तर ती भावना कोर्टानेही व्यक्त केली आहे आणि ती सगळ्या राज्यातून व्यक्त होत आहे. असं फास्ट ट्रॅक निकाल लागले तर ह्या नराधमांना आळा बसेल आणि गुन्हा करताना 10 वेळा कोणी विचार करेल अशा पद्धतीचा एक त्यांच्या मनामध्ये थरार निर्माण झाला पाहिजे. कुठे कोणत्याही गुन्ह्याला शिक्षा झालीच पाहिजे आणि जर कोणी कोणाचा जीव घेत असेल तर त्याला मोठी कडक शिक्षा झाली पाहिजे. हेच आहे, योग्यच आहे. फांसी की सजा दी गई है नसरापुर के मामले में. जज ने कहा कि ये रेयरेस्ट ऑफ रेयर केस मामला है और इसमें और भी कठोर सजा दे सकते थे लेकिन फांसी से ज्यादा सजा नहीं. मैं नसलापुर मामले में संवेदना और बहुत शोक व्यक्त करती हूँ क्योंकि ऐसी घटना एक निरपराध छोटे उम्र के बालिका के साथ हुई और सम्माननीय न्यायालय की जो भावना थी कि ये इतना क्रोध और इतना दुख है कि इस घटना के बारे में कि इससे भी बड़ी सजा होती तो देते, पर उस सर्वोच्च सजा है वो दी है तो वो एक समाधान में व्यक्त करती हूँ. ऐसी घटनाएं ना ही हो वही अच्छा है, पर हो तो ये जो न्याय दिया गया है इससे सोचे 100 बार कोई करने वाला कि इसकी सजा क्या हो सकती है. और फास्ट ट्रैक अगर निर्णय हो तो गुनहगार भी 10 बार सोचेगा. सरकार ने कहा कि इस मामले को फास्ट ट्रैक चला जाएगा, जल्द से जल्द सजा होगी. मैंने यही कहा क्योंकि विषय ऐसा है कि इसमें मैं अभिनंदन जैसा शब्द नहीं इस्तेमाल कर सकती क्योंकि दुख भरा विषय है. इसलिए मैंने सरकार के आभार व्यक्त किए कि फास्ट ट्रैक बोला था, फास्ट ट्रैक किया है और हर निर्णय ऐसा फास्ट ट्रैक ही होगा आगे से. तो एक अंकुश ये प्रवृत्ति पर हम प्राप्त कर पाएंगे. ये कह रहा है कि फांसी सजा हुई लेकिन इसको अभी ऊपर कोर्ट में चैलेंज किया जाएगा, फिर राष्ट्रपति तक मामला पहुंचेगा, उसमें टाइम जाएगा. तो उसमें टाइम में जाने के लिए सरकार ऐसे ही कुछ करे कि जिसको जल्द से जल्द फांसी हो. अभी ऑलरेडी फास्ट ट्रैक में गया है, ऑलरेडी सरकार सुनाई गई है सजा. तो अभी ये तो प्रावधान है ना. हमारी न्याय व्यवस्था ऐसी है जिसको हम कहते हैं कि हर गुनहगार को सजा होनी चाहिए और बेगुनाह को नहीं होनी चाहिए. तो जो प्रावधान है वो यूज करेंगे, पर हर बार उतनी ही डटकर हम खड़े रहेंगे, हमारी व्यवस्था खड़ी रहेगी और ये फांसी की सजा होगी ही. टीटी पेपर लीक को लेकर विपक्ष हमलावर है, कह रहे कि सरकार के बैठे लोग इसमें शामिल है. ऐसे कैसे पेपर मुझे इसकी जानकारी नहीं, व्यवस्था मेरे विषय के बाहर है. पर विपक्ष जो भी कह रहे हैं उसके ऊपर अभी अगर फांसी की सजा सुनाई दी है फिर भी विपक्ष कह रहा है कि इसमें समाधान नहीं, तो इसमें हम क्या कह सकते.
अजूनही दयनीय अवस्था झालेली आहे. त्याच्यामध्ये फ्रेश येतोय, मासे मेलेले भेटतात आहे, मी त्याची घाण आहे. त्याच्याबद्दल आपण काय बोला? एकटी इंद्रायणी नदी नाही, पाण्याचं सर्वत्र प्रदूषण आहे आणि त्याच्या संदर्भामध्ये खूप व्यवस्था आपण करतो. मी एक एक तास त्याच्यावर उत्तर देते सभागृहामध्ये आणि या व्यवस्था जेव्हा संपूर्णत्वाला येतील तेव्हा हे प्रदूषण संपूर्ण नाहीसं होईल. आता काही दिवस आपल्याला ते आढळेल. मी स्पेशल कमिटी लावून या रूटवरच्या पाण्याच्या संदर्भात तापासणी करण्याचे आदेश माझ्या अधिकाऱ्यांना दिलेले आहेत आणि जे प्रदूषण करणारे आहेत त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले.